नमस्कार, HP लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेच्या निवडणुकीविषयी। येत्या 27 तारखेला ठाणे जिल्हा बँकेची निवडणूक होते आहे। सर्व पक्षीय सहकार पॅनल जे आहेत मैदानामध्ये उतरलेलं आहे। गेल्या 10 वर्षापासून सहकार पॅनलची एक हाती सत्ता या बँकेवर आहे। गेल्या 10 वर्षात बँकेचा विकास कसा झाला ते देखील पाहावं लागणार आहे। बँकेच्या विकासाबाबत जर चर्चा केली तर 10 वर्षापूर्वी म्हणजे 2016 ला 6500 कोटी इतकी बँकेचा उलाढाल होती। तर त्याच्या 10 वर्षानंतर आज 2026 मध्ये 11948 कोटी इतकी बँकेची उलाढाल आहे। तर दुसरीकडे 2016 मध्ये बँकेला 135 करोडचा नफा होता आणि आज 2026 मध्ये 189 कोटींचा नफा आहे। 2016 मध्ये फक्त 89 शाखा बँकेकडे होत्या आणि आज 117 शाखा आहेत। त्यामुळे बँकेने गेल्या 10 वर्षांमध्ये उत्तरोत्तर प्रगती केलेली आहे। त्यामुळे सहकार पॅनलने दावा केलेला आहे की या प्रगतीच्या जीवावरच आम्ही निवडून येणार आहोत। सहकार पॅनलची निशाणी असणारे शिट्टी आणि येत्या 27 तारखेला जी आहे बँकेची निवडणूक पार पडणार आहे। बँकेला आजपर्यंत अनेक पारितोषिके मिळालेली आहेत, अनेक योजना बँकेने आखलेल्या आहेत। मग शेतकरी असतील, शाळकरी मुलं असतील, रिडेव्हलपमेंट असेल, विविध योजनांवर बँकेने कर्ज दिलेले आहे। बँकेचा गेल्या 10 वर्षात कशा प्रकारे उत्तरोत्तर विकास झाला हे सांगत आहेत स्वतः चेअरमॅन राजेंद्र पाटील आपल्या सोबत आहेत। सांगूया, ऐकूया आपण त्यांनी नेमकी काय माहिती दिली। बघा, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक येत्या 27 तारखेला होणार आहे। गेल्या 2017 पासून लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांच्या कृपा आशीर्वादाने या बँकेवर मी अध्यक्ष म्हणून काम करीत आहे। 2016-17ला ज्यावेळेला मी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळेला बँकेचे 6500 कोटीच्या ठेवी होत आहे। आज बँकेकडे 11943 कोटीच्या ठेवी झालेल्या आहे। म्हणजे दुपटीने ठेवी वाढला, बँकेवरचा लोकांचा विश्वास आम्ही वाढवला, याचं हे प्रमुख उदाहरण आहे। कारण बँकेच्या ठेवी वाढणं हे बँकेच्या उत्कर्षाचे एक प्रमुख कार्य मानले जाते। त्याच्यानंतर बँकेचा नफा त्यावेळी 2017ला ज्यावेळेला मी सूत्र हाती घेतली त्यावेळेला 135 कोटी नफा होता। चालू वर्षी 151 कोटीचा नफा झालेला आहे। म्हणजे बँकेचा नफासुद्धा 2 पटीने दुपटीपेक्षा अधिक वाढलेला आहे। बँकेचे त्यावेळेला फक्त 89 शाखा होत्या, आज बँकेच्या 117 शाखा झालेल्या आहे। एवढ्या शाखांचा विस्तार आपण केलेला आहे। म्हणजे बँकेचा विस्तार हा ग्रामीण भागात, शहरी भागात, जंगलपट्टी, बंदरपट्टी आणि ग्रामीणपट्टी अशा सर्व विभागामध्ये आपण बँकेच्या शाखा खोलून बँकेच्या सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आपण काढलेल्या आहे। म्हणजे साधारणतः 31 मार्च पूर्वी ज्यांनी कर्ज भरले त्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जाला 0% व्याज ही योजना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महाराष्ट्रात सर्वप्रथम आणली आणि तिचा आदर्श घेऊन नंतर शासनाने ती योजना लागू केली। त्याच्यामुळे हे आपले अतिशय मोठे यश आहे। त्याचप्रमाणे ज्या सेवा सहकार संस्था, प्राथमिक कृषी सेवा सहकार संस्था आहे त्या सततच्या डबघाईला जात होतं। त्याच्यामुळे त्या पदाधिकाऱ्यांची सततची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची होती की त्यांचे जे सचिव आहेत त्यांना बँकेच्या सेवेत समावेश करून घ्या। परंतु स्वतंत्र केडर असल्यामुळे आम्ही एक क्रांतिकारी निर्णय माझ्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी संचालक मंडळाने घेतले की संस्था सक्षमीकरण या नावाखाली आम्ही त्या संपूर्ण सचिवांचा पगार बँकेतर्फे अदा करण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यावेळेला घेतला आणि त्याच्यामुळे सेवा सहकारी संस्थांचं बळ हे वाढलं आणि त्या सक्षम होण्यास मदत झाली। अशा अनेक योजना शेतकऱ्यांसाठी असेल, मच्छीमारांसाठी असेल, शेतमजुरांसाठी असतील किंवा सुशिक्षित रोजगारांसाठी आम्ही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत कर्ज चालू केले आणि गेल्याच वर्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये महाराष्ट्रातलं सर्वात चांगलं काम केलं म्हणजे आपल्या बँकेला प्रथम पारितोषिक मिळाले आहे। त्याचप्रमाणे PMEGP पंतप्रधान सूक्ष्म व अन्न प्रक्रिया योजना या योजनेमधून सुद्धा अनेक सुशिक्षित बेरोजगारांना उद्योजक बनवण्याचं काम आपण केलेलं आहे। अनेक सुशिक्षित बेरोजगारांना आपण काम देण्याचं काम केलेलं आहे। त्यांना अनुदानामधून कर्ज देण्याचं काम आपण केलेलं आहे। या योजनेमधून सुद्धा चांगलं काम केल्याचा शासकीय अहवाल आपल्याकडे आहे।